रामकृष्ण हरी मित्रांनो, मी आपले सहर्ष सगळ्यांचे स्वागत करतो. जे आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तदनंतर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर मागच्या व्हिडिओत आपण बघितला होता वारकरी गंध कसा अप्लाय करायचा किंवा कसा लावायचा. तर त्या व्हिडिओच्या अनुषंगाने माझ्या वारकरी मित्रांनी मला पर्सनल कॉल केले. तदनंतर व्हॉट्सअपला मेसेज केले, महाराज आम्ही तुमचा वारकरी गंध कसा लावायचा हा व्हिडिओ बघितला आणि हीच प्रेरणा पुढे घेऊन त्यांनी मला एक आग्रह धरला, महाराज तुम्ही वारकरी फेटा कसा बांधावा याच्यावर देखील तुम्ही एक व्हिडिओ बनवा. आणि जी समस्या आहे, कारण वारकरी फेटा बांधत असताना जे नवीन कीर्तनकार आहेत त्यांना फेटा बांधणारा येणाऱ्या अडचणी, जसं की फेटा त्यांच्याकडनं प्रथमतः असल्यामुळे उलटा बांधला जातो किंवा मग बांधला गेला तर ते खूप फिट बांधला जातो, त्यामुळे हे डोकं दुखतं आणि मधल्या चालू कीर्तनात त्यांना जय विठ्ठल करण्याची पाळी येते. असं होऊ नये म्हणून माझ्या वारकरी मित्रांनी मला पर्सनल मेसेज केले आणि म्हटले, महाराज वारकरी फेटा कसा बांधावा यावर देखील आपण एक व्हिडिओ बनवा. तर त्यासाठी आपल्याला एक वारकरी फेट्याचा कापड असणं गरजेचं आहे. बघा, फेट्याचा कापड असा घेणं म्हणजे जेणेकरून आपल्याला फेटा बांधताना तो सुबक आला पाहिजे. फेट्यामध्ये प्रकार आहेत बघा, देवगडचा फेटा आहे किंवा आपण सुती फेटा आहे, प्रत्येक फेटे एक जरीचा फेटा आहे. तर आपण हा सुती फेटा घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला फेट्याचं कापड असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये फेट्याच्या एक 9 मीटर आहे, काही जण 7 मीटर घेतात, काही जण 9 मीटर घेतात किंवा काही जण 8 मीटर, जे त्याच्या डोक्याच्या मापानुसार प्रत्येकजण घेत जातात. तर आपण बघणारे वारकरी फेटा अप्लाय कसा करावा, त्यासाठी आपण फेट्याला विस्तृत स्वरूपात करून घेतलं आहे सगळं, म्हणजे जेणेकरून आपल्याला फेटा बांधताना अडचण येणार नाही. तर त्यासाठी प्रथमतः आपल्याला काय करायचं आहे, फेट्याचा जो पहिला भाग आहे त्याच्यासाठी त्यावर आपण प्लेट बनवायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून फेटा बांधताना कुठलीही अडचणी येऊ नये. अशा प्लेट झाल्यानंतर त्याला आपल्याला पूर्ण असा भागाला ओढून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून फेटा बांधताना तो भाग आपल्याला विस्तृत स्वरूपात करून फेटा बांधताना अडचण येणार नाही. पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बघू शकताय, असा पकडायचा आहे. हा भाग मधोमध आणि डाव्या भागाला हा मागचा शेला घ्यायचा आहे आणि त्याला समानित दाबायचा आहे आणि पहिला भाग असा येऊ द्यायचा मध्यभागी. मग त्यानंतर हा भाग पहिला डाव्या साईडला घ्यायचा आहे. त्यानंतर परत दुसरा भाग घ्यायचा आहे उजवीकडनं मध्यभागी आणि परत त्याला डाव्याकडनं पिळं द्यायचं आहे. परत उजव्याकडनं डाव्याकडे घ्यायचं आहे, पिळं देत चालायचं आहे. परत उजव्याकडनं डाव्याकडे न्यायचं आहे. परत उजव्या भागाकडनं डाव्याकडे घ्यायचं आहे. त्याला वरती करत चालायचं इकडचा भाग. त्यानंतर परत हा भाग उजव्याकडनं डाव्याकडे घ्यायचा आहे. त्यानंतर हा भाग वरती करत चालायचा आहे. जो शेवटचा भाग आहे त्याला आपल्याला नीट व्यवस्थित त्याला स्ट्रेट करून घ्यायचा आहे, सरळ करून घ्यायचा आहे. कारण शेवटचा भाग हा मेन आपल्या फेट्याची सुबकता वाढवतो सुंदर दिसण्यासाठी. तर त्याला स्ट्रेट करून डाव्या साईडला दाबायचं आहे.
इकडचा भाग जो आहे, जो आपण जो डाव्याकडचा भाग आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे, जेणेकरून दिसायला सुबक आणि सुंदर दिसेल. आणि जो आपण मध्ये भाग घेतला होता तो सोडलेला, तो भाग एक तो डोक्याचा इकडे भाग कव्हर करतो आणि इकडे जे केस असतील त्यांना आपल्याला असा मधला भाग विस्तृत करायचा आहे, जेणेकरून आपलं डोकं झाकलं जाईल. झालं. त्यानंतर हा जो मागचा शेला आहे, जो मागे आपण भाग सोडला होता, त्याला ओढून इकडं ॲडजस्ट करायचं आहे मागे. अशा प्रकारे आपण वारकरी फेटा कसा बांधायचा तो तुम्हाला मी बांधून दाखवला आहे. देवगडचा फेटा तो देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बांधून दाखवणार आहे. देवगडचा फेटा कसा आहे, खास करून आळंदीचे महाराज मंडळी किंवा अन्यही महाराज मंडळ असतील त्यांच्याकडे पांढरा फेटा असतो. तर आपण बघू शकतात अशा प्रकारे वारकरी फेटा बांधण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, जेणेकरून माझ्या नवीन मित्रांना वारकरी फेटा बांधायला कुठलीही अडचण येऊ नये, त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता. तर व्हिडिओ आवडला आपल्याला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि फेटा कसा आला हे देखील कळवा. रामकृष्ण हरी.